क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा साईराज ग्रुप सामाजिक संस्थेकडून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप। आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साईराज ग्रुप नाशिक या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत एक स्तुत्य उपक्रम राबवला। पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेसह उंबरपाडा, पी खुंटविहीर, चिंचमाड, बरडा या अतिदुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, स्टेशनरी साहित्य, स्वेटर, छत्री, खेळणी आणि गोड मिठाई यांचे वाटप करण्यात आले। या अनोख्या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते। पालकांच्या आर्थिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील अनेक मुलांना योग्य ते शैक्षणिक साहित्य मिळत नाही। या पार्श्वभूमीवर साईराज ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। या कार्यक्रमात साईराज ग्रुपचे सदस्य रोहिदास टोपले, रवींद्र गायकवाड, राकेश ठाकरे, रोशन चिंचले, संदीप पवार, सुनील गवडी, प्रकाश मोंढे, गणेश नाठे, दुर्वादास गायकवाड, रतन चौधरी यांची उपस्थिती लाभली। त्यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वाटप केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र भोये, उपशिक्षक प्रवीण पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदा बागुल, सदस्य उषा खोटरे, ओमिका गावित तसेच सहभागी शाळांमधील सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली। साईराज ग्रुपच्या या उपक्रमामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी उमेद मिळाली असून समाजातील इतर संस्था व व्यक्तींनाही असे कार्य करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया पालक व ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।